नवी मुंबई के वाशी में आयोजित आज का मंगला गौरी कार्यक्रम देखने लायक रहा। बीजेपी विधायक मंदाताई मात्रे के सौजन्य से गोवर्धनी सामाजिक सेवा संस्था द्वारा आयोजित इस सांस्कृतिक कार्यक्रम में महिलाओं के 10 गुटों के बीच खेल एवं सांस्कृतिक स्पर्धाएं देखने को मिली। विधायक मंदाताई मात्रे के मार्गदर्शन में आयोजित आज के इस कार्यक्रम में दर्जनों स्पर्धा खेल खेले गए, जिनके विजेता महिलाओं को पुरस्कार स्वरूप स्वर्ण आभूषण, नवारी साड़ियां और उपहार देकर सम्मानित किया गया। इस रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम में बीजेपी जिलाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल, विधानसभा संयोजक नीलेश मात्रे, दत्ता गंगाले, पांडुरंग आमले, राजू शिंदे, सुहासिनी नायडू समेत तमाम कार्यकर्ता और पदाधिकारी और असंख्य महिलाएं मौजूद रहीं। महिलाओं के लिए खास तौर पर आयोजित रंगारंग मंगला गौरी कार्यक्रम की जानकारी देते हुए विधायक मंदाताई मात्रे ने कहा कि महिलाओं के कला गुणों को प्रोत्साहन मिले और उनके कार्यों को सम्मान मिले, इसी उद्देश्य से हर साल मंगला गौरी कार्यक्रम आयोजित किया जाता है। उन्होंने कहा कि इससे महिलाओं में आत्मविश्वास बढ़ता है और उनका मनोरंजन होता है। उन्होंने विजेता महिलाओं को बधाई देते हुए क्या कुछ कहा, सुन लीजिए। आज गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था सालाबाद प्रमाणे यावर्षी मंगळागौरीचा कार्यक्रम विष्णुदास भावेला घेतला। जवळजवळ 10 मंडळांनी पार्टिसिपेट केलेला, कारण आमच्याकडे आज वेळ नाही आहे। 2 वाजता आम्हाला हॉल रिकामी करून द्यायचा होता। त्याच्यात 10 मंडळ आणि व्यक्तिगत ज्या वेशभूषा करून आलेला त्यांना सुद्धा आम्ही बक्षिसं दिले आणि वयोवृद्ध महिला ज्या 75 वर्ष होऊन गेल्या पण त्यांनीही ते डान्स केलेला आहे आणि आपली जी एनर्जी ती पूर्वीच्या डान्समधून बसफुगडी, पुन्हा लंगडी, तुमचा तो कोंबडा, असं मंगळागौरीतून वेगवेगळे प्रकार या महिलांनी दाखवले आहेत। वेगवेगळ्या मंडळाला आम्ही प्राईज दिलेले आहेत। प्रत्येकाला आम्ही चांगलं परफॉर्मन्स केलेल्याला वेशभूषेला साडी आणि नथी दिलेल्या आहेत आणि बाकीच्यांना 5001ची 2-2 बक्षिसं, 3000ची, 2000ची, 1000ची उत्तेजनार्थ दिलेले आहेत आणि प्रत्येक मंडळाला काही ना काही मिळालेलं आहे आणि इतर ज्या महिला वेशभूषा करून आल्या त्यांनाही दिलं। ह्या कारण एकच आहे, कार्यक्रम घेण्याच्या मागे त्यांच्यामध्ये लहानपणापासून शालेय जीवनापासून महिलांच्या अंगात कला असते। शालेय जीवनात त्या कार्यक्रमामध्ये भाग घेतात, पण मुलं झाली, लग्न झालं का सगळं विसरतात। पण आज मंगळागौरच्या निमित्ताने पूर्वी वाड्या वस्तीमध्ये मंगळागौर घराघरात व्हायची, आज आम्ही इथे आणतो, म्हणजे सगळ्या प्रभागातल्या महिलांना त्याच्यात पार्टिसिपेट करता येतं। मराठी मोळ्या वेशभूषेमध्ये त्यांनी अनेक संदेश दिले, स्वच्छतेचे, प्लास्टिक बंदीचे, शिवाजी महाराजांचे, जिजाऊचे, असे अनेक संदेश त्यांनी या कार्यक्रमामधून लोकांना दिलेले आहेत। नुसता मंगळागौर न करता तर समाज उपयोगी संदेश देण्याचं कामसुद्धा अनेक महिला या देशामध्ये ज्या होऊन गेल्या त्यांची चित्र दाखवून त्यांच्यामध्ये एक माझंही चित्र ॲड करून त्यांनी या सगळ्या महिलांचा म्हणजे एक संदेश दिला महिलांमध्ये की अशीच ऊर्जा घेऊन तुम्ही पूर्ण वर्षभर काम करा आणि म्हणून हा कार्यक्रम आम्ही महिलांसाठी राबवतो आणि अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला। आपण पाहिलं, आमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील, आमचे प्रवक्ते राजू माजी नगरसेवक, राजू शिंदेजी माजी नगरसेवक, नीलेश पाटील, नीलेश मात्रेजी, आमचे पवारसाहेब, दीपक पवार नगरसेवक, आमलेजी, सगळे आमचे मंडळाचे अध्यक्ष, सगळे कार्यकर्ते यांनीसुद्धा उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमाला आपण बघितलं। बक्षीस वाटताना आमच्या सगळ्या महिला भगिनी सगळ्यांना अतिशय आनंदात हा कार्यक्रम पार पडला। वहीं बीजेपी पदाधिकारियों ने कहा कि मंदाताई मात्रे सदैव अपने कार्यक्रमों से महिलाओं को आगे बढ़ाने और उन्हें प्रोत्साहन देने का काम करने में जुटी हैं। आज का मंगला गौरी कार्यक्रम सांस्कृतिक विरासत को आगे बढ़ाने और महिलाओं को उनके प्रतिभा दिखाने का जोरदार माध्यम रहा। इससे महिलाओं में आनंद और खुशी देखने को मिली। उन्होंने कार्यक्रम के आयोजन की सराहना करते हुए और क्या कुछ कहा, वो अभी सुन लीजिए। गोवर्धनी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपल्या लाडक्या कार्यसम्राट आमदार मंदाताई मात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आज मंगळागौर हा कार्यक्रम ह्या ठिकाणी घेण्यात आला होता। अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्या ह्या कार्यक्रमाला आपल्याला पाहायला मिळाला। आमदार म्हणून काम करताना आम्हालाही आमदार मंदाताई मात्रे यांचा अभिमान वाटतो की ह्या संपूर्ण शहरीकरणामध्ये झोपडपट्टी भाग आला, गाव आले, शहरवालं, ह्या सगळ्या
घटकांना न्याय देत असताना, त्यांचे अडीअडचणी दूर करत असताना महिला भगिनींना कधी ताई विसरल्या नाहीत. मंगळागौरसारखा कार्यक्रम जो आता लुप्त होऊ पाहतोय, नववधूंसाठी पूर्वी त्या ठिकाणी मंगळागौरचा कार्यक्रम आयोजित केला जात होता. आज आपण वयोवृद्ध 70-75 मधल्या महिला देखील उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. खूप त्या ठिकाणी अंगावर काटे उभे राहत होते. अशा पद्धतीचा खेळ या ठिकाणी खेळत होत्या आणि सगळ्या मंडळांचा देखील सहभाग महिलांनी केलेलं ते त्या ठिकाणचं परफॉर्मन्स, त्यांना प्रत्येकीला त्या ठिकाणी त्यांच्या कलेला दिलेली आपल्या लाडक्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यामधून दाद आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद, हे सगळं पाहता एवढंच मी सांगेन की अशा पद्धतीचे कार्यक्रम हे ह्या पुढे देखील व्हावेत आणि ही आपली परंपरा आहे. ही परंपरा संस्कृती जतन करण्याचं काम आपल्या लाडक्या आमदारांच्या माध्यमातून या शहरीकरणामध्ये देखील या ठिकाणी होतो आहे आणि एवढा महिलांचा प्रतिसाद मिळतो. याचाच अर्थ ह्या अशा आपल्या परंपरा या पूर्वीच्या होत्या, ह्या परंपरा आपल्या किती महत्त्वाच्या आहेत हे उत्स्फूर्त असं प्रतिसादावरून त्या ठिकाणी दिसतं. मी या लाडक्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचं खूप खूप कौतुक करेन, अभिनंदन करेन आणि अशाच पद्धतीचे कार्यक्रम पुढे देखील ह्या ठिकाणी व्हावेत अशी एक सदिच्छा व्यक्त करतो आणि ताईंना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. प्रत्येक वर्षी मंदाताईंच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत राहतं. मंगळागौर हा कार्यक्रम महिला एक फक्त चूल आणि मूल मर्यादित राहतात, त्यांना असं म्हणजे एन्जॉय करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म नाही भेटत. तर आज मंदाताई प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम घेतात आणि गोवर्धनी संस्थेचं जे हे पण असतात, मेला पण असतात, त्यामध्ये पण महिला खूप एन्जॉय करतात. आज तुम्ही बघितलं असेल की खूप महिलांनी पार्टिसिपेट केलं आहे. हे बक्षीस म्हणून नाही, म्हणजे बक्षीसाठी लोक नाही येतात, त्यांचं एक असं असतात की आपण एन्जॉय करूया आणि त्यांची म्हणजे आज त्यांची टॅलेंट हा माझे प्लॅटफॉर्म आहे त्या आपल्याला पाहता आलं. त्यामध्ये आज ह्या महिलांना सगळ्यांना जे बक्षीस प्राईज भेटले त्या सगळ्यांचं अभिनंदन व्यक्त करते आणि ज्यांना नाही भेटलं त्यांनी पण खूप सुंदर डान्स केलेला. पार्टिसिपेशन हा महत्त्वाचं असतं, हा मी बोलते, कारण की लाईफमध्ये जे पार्टिसिपेट नाही करत ना ते नेहमी माघार राहतात. आपल्याला पार्टिसिपेट करून आपण एकमेकांना महिलांना साथ देऊन जे बॉन्डिंग महिलांचं जे ग्रुप म्हणजे एवढं मोठ्या मोठ्या ग्रुपने पार्टिसिपेट केलं आहे, जे आपसात बॉन्डिंग प्रेम जे दिसत होतं ते सावन महोत्सवमध्ये, म्हणून त्या सावनमध्येच आपण हा मंगळागौर हा कार्यक्रम घेतो. खेळ फुगडीचं हे सगळं आपण जे खेळतो हे खूप म्हणजे सुंदर कार्यक्रम आणि आमदार मंदाताई म्हात्रे यांचं खूप मनापासून आभार व्यक्त करते की महिलांना असं प्लॅटफॉर्म ते प्रत्येक वेळी देत राहतात. महिलांना वुमेन एम्पॉवरमेंटचं एक उदाहरण आहे मंदाताई म्हात्रे. ब्यूरो रिपोर्ट TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।